तुझा आंबे करून प्रारंभे डफावर थापतून तुण्यातान शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण आम्हा मराठ्यांचं गातो गुणगान जी 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 आदि नमन महाराष्ट्राला आदि नमन महाराष्ट्राला भारत मातेला बाबासाहेबाला शाहीर देशमुखाला नमन माझे माता पित्याला नमन माझे माता पित्याला तोर बंधूला शाहिरी साज चढविला माझ्या मर्द मराठ्यानो अरे सर्वात प्रथम मी सर्वांचं म्हणजे सर्व मर्दांचं अभिनंदन करतो कारण जगानं मराठ्यांचं युद्ध मराठ्यांची आक्रमकता आणि मराठ्यांची वीरता अरे हे सर्व जगानं बघितलंय मात्र छत्रपती शिवरायांच्या नंतर पावणे 400 वर्षानंतर इतका अन्याय सहन करून सुद्धा आज सर्व मराठा शांतपणे मोर्चा करतोय अरे हा मोर्चा ना कुठल्या जातीच्या विरोधात ना कुठल्या धर्माच्या विरोधात ना कोणत्या शासनाच्या विरोधात अरे ना दंगल ना तंटा ना भांडण अरे इतकंच काय जिथं लाखोंच्या संख्येने सर्व मराठा एकत्र येतोय आणि आल्यानंतर तिथे सुद्धा शांतता आणि एकी आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण जगाला दिसते मंडळी याचं एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अरे आज सर्व मराठे छत्रपतींचे विचार आचरणामध्ये आणून एकत्र येत आहेत कारण आम्हा मराठ्यांना शिकवण आहे आई जिजाऊ माँसाहेब छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी राजे आणि फर्जत शहाजी राजे जगद्गुरु तुकाराम महाराज अरे अन्याय झाला तरी मराठा शांत बसला या परस्पर विरोधी गोष्टी आहेत कारण एक तर मराठा हा कुणाच्या वाट्याला जात नाही आजपर्यंत कुणीही दाखवून द्यावं की मराठा समाजानं कुणाला त्रास दिलाय कुणावरती अन्याय केलाय अरे असं एकही उदाहरण सापडणार नाही आणि एक सांगू का ज्यानं असं काही केलं असेल अरे ती मराठ्याची अवलादच असू शकत नाही स्वातंत्र्याच्या आधीपासून महाराष्ट्रामध्ये राहणारा तो मराठा आपल्या छत्रपतींचा झेंडा अटके पार लावणारा मराठा जातीपातीच्या भानगडीत न पडता छत्रपती शिवाजी राजांच्या नावानं जीव ओवाळून टाकणारा मराठा वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही जात आमुची पहा चाळून पाने आमच्या इतिहासाची असं सांगणारा मराठा अरे मंडळी मराठा ही फक्त जात नाही समाज नाही तर मराठा हे एक साम्राज्य आहे आता मराठ्यांनो तुम्हाला एकच कळकळीची विनंती आहे आता स्वप्नामध्ये जगायचं नाही आता स्वप्नामध्ये रमायचं नाही बुरट्या लोकांच्या दरबारात जमायचं नाही शेतातल्या बांधात अडकायचं नाही आता जगाच्या सीमेचा विचार करायचा
अरे आता जातीसाठी नाही तर शेतीसाठी आरक्षण पाहिजे. शेती करणाऱ्याला मोफत शिक्षण आणि शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे. अरे प्रत्येक शेतकऱ्यातल्या घरातला एक तरी पोरगा हा नोकरीमध्ये असला पाहिजे. खरं तर शेतकरी सुधारला तर जग सुधारेल. कारण सवलतीची गरज आहे ती कोरडवाहू शेतकऱ्याला, अल्पभूधारक शेतकऱ्याला. अरे जात कोणती पण असो, आरक्षण मिळालंच पाहिजे. शेतकऱ्याला खरं आरक्षण पाहिजे. कारण तो या जगाचं पोट भरणारा जगाचा पोशिंदा आहे. मित्रांनो, ज्या कोपर्डी गावामध्ये घटना घडली, ते कोपर्डी गाव आता काय म्हणत असेल? ते असंच म्हणत असेल ना की मी कोपर्डी बोलतोय, माझ्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घ्यायला माझा एखादा मराठी भाऊ जेलमध्ये गेला हे मला कधीच आवडणार नाही. तर या उलट माझा एखादा भाऊ पोलीस ऑफिसर झाला तर त्याचा मला जास्त अभिमान वाटेल. माझा प्रत्येक मराठी भाऊ कायद्याचा रक्षक झाला पाहिजे. आणि हे जेव्हा होईल, अरे तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. आता इतक्या लाखोंच्या संख्येने मोर्चा निघालाय ना, तर यामधूनही काही घडावे असे वाटत असेल ना, तर हे करायचं. माझ्या महाराष्ट्रातील कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा जो कोणी शेतकरी असेल तो आत्महत्या करणार नाही याची सोय करायची. शेतकऱ्याला आरक्षण मिळवून द्यायचं. शेतीतून जन्मलेले अधिकारी घडवायचे. आता गप्प बसायचं नाही. जातीच्या नावानं बोंब मारणाऱ्या लोकांपेक्षा शेतीच्या नावानं एक होणारी माणसंच बघायची. अरे ज्या गाड्या आपण पाहतो, टाटा, सफारी, स्कॉर्पिओ किंवा बुलेटच्या माग नंबर प्लेटवर धुळीत माखलेले महाराज आता शोधायचे. नंबर प्लेटच्या सोबत मालक पण घासून पुसून साफ करायचा आणि त्याला शोधायचा आणि एक नवीन मावळा त्याच्यामधून तयार करायचा. अरे ज्याच्या नंबर प्लेटवरच नाही तर त्याच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहे. अरे तो जो जातीसाठी नाही तर देशाच्या मातीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो. आज आपण महाराष्ट्र धर्म म्हणून असेच एकत्र राहिलात तर त्याच्यातूनच एखाद्याला अक्कल येईल आणि पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातलं स्वराज्य येईल. अरे ते पुन्हा घडेल हिंदवी स्वराज्य. महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र जर घडवायचा असेल तर आधी सगळ्या जातीला बरोबर घेऊन चालायला शिकलं पाहिजे. लक्षात ठेवा, इथून पुढे मोर्चा मराठ्याचा पाहिजे, पण धर्म पाहिजे तो माझ्या महाराष्ट्राचा. अरे महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मराठा आहे. 18 पगडजी जाती आहेत, त्यांचा मोठा भाऊ हा मराठा आहे. ही भावना पुन्हा एकदा निर्माण झाली पाहिजे. कारण माझ्या शिवरायाचं कौतुक कशासाठी आहे तर ते केवळ याच गोष्टीसाठी आहे. माझ्या शिवाजी राजांच्या मनात होतं तसं सुराज्य पाहिजे असेल, माझ्या जिजाऊंच्या स्वप्नातला महाराष्ट्र पाहिजे असेल, शेतकऱ्यांसाठी महात्मा फुलेंची तळमळ आठवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शेतकऱ्यांसाठीचे विचार आठवा. अरे आता चांगली सुरुवात झालीये. मराठ्यांनी एक नवा आदर्श निर्माण केलाय. मात्र पुन्हा त्या कोपर्डीची आठवण नको. आता कोपर्डीचं नाव निघालं की प्रत्येक नराधमाची दातखिळी बसली पाहिजे. अरे कोपर्डीचं नाव निघालं की प्रत्येक मराठ्यानं सांगितलं पाहिजे
की ही महाराष्ट्रातील मुलींच्या वरच्या अत्याचाराची ही शेवटची घटना असेल। यानंतर पुन्हा कुठल्या हलकट कुत्र्यानं मुलींकडे वाईट नजरेनं बघण्याची सुद्धा त्याची हिम्मत झाली नाही पाहिजे आणि त्याची हिम्मत सुद्धा होणार नाही। अरे इथून पुढे प्रत्येक मोर्चामध्ये नगर, खैरलांजी, दिल्ली, मुंबई प्रत्येक मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध झाला पाहिजे। माझ्या शिवाजी महाराजांची शपथ आहे मावळ्यानो, कारण मी मराठा ही जात मानत नाही तर मराठा हे साम्राज्य मानतो। जे छत्रपती शिवाजी राजांना मानतात मराठा साम्राज्य मानतो। तो मराठा महाराष्ट्रामध्ये राहतो, तो मराठा। म्हणून तमाम मराठ्यांना माझा आव्हान आहे की अशी राहिलेली एकजूट अखेरच्या श्वासापर्यंत राहू द्या। अरे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी राजानंतर 450 वर्षानंतर मराठा पेटलाय। मग हे जे मराठ्यांचे मोर्चे, आंदोलन, मूक मोर्चे निघतात, मग त्याच्यासाठी अनेक लोक या सोशल मीडियाच्या माध्यमातून आमचा या मराठा मोर्चाला पाठिंबा आहे। अरे असं व्हॉट्सअपच्या माध्यमातून, या फेसबुकच्या माध्यमातून पाठिंबा देऊ नका। जर तुम्हाला पाठिंबा द्यायचाच असेल तर सरळ आपल्या गावातला तहसीलचं कार्यालय गाठायचं आणि आपलं निवेदन जे पाठिंबा देण्याचं आहे ते त्या ठिकाणी रीतसर द्या। आणि मग बघा, या महाराष्ट्रामध्ये काही वर्षामध्ये निश्चितच माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र, त्यांनी घडवलेला महाराष्ट्र हा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। एक मराठा, लाख मराठा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।